नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, मी कांदे बारीक करत आहे. माझं सिलेंडर संपलं आहे, गॅसचं सिलेंडर संपलं आहे. साहेबांनी आणून दिलं आता. मी कांदे बारीक करते. चला, माझं आणि साहेबाचं थोडं दोन गोष्टीवरून थोडं झगडा झाला. झगडा म्हणजे थोडं बाचाबाची थोडंसं, कारण की माझा मोबाईल आहे सगळा, म्हणजे माझा मोबाईल खराब झाला आहे. तर नुसतं यूट्यूबसाठी मी ना इंस्टाग्राम माझं बंद झालं आहे, फेसबुक माझं बंद झालं आहे. फक्त माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूब आणि कॉन्टॅक्ट हे दोनच आहे. माझा मोबाईल व्यवस्थित नाही आहे, त्यासाठी आमच्या दोघांचे थोडे दोन गोष्टी झाल्या आहेत. जाऊ दे, घर म्हटलं तुझी चालतेच आहे. आता मी बनवत आहे फुलकोबीची भाजी, ते बी मेथी टाकून. आता आलू चिरून घेत आहे मी. मुलांचा जेवणाचा वेळ झाला आहे, संध्याकाळी 9:30 वाजले आहे. चला, खाण्यासाठी मिरची तळून घेऊया आपण, तळून खाण्यासाठी. टमाटे चिरून घेऊया बारीक बारीक. मिरच्या पण चिरून घेऊ. चला, आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केला आहे. माझं तेल टाकायचं कुठं गेलं. आज तेलाचा डबा धुवून टाकला मी, म्हणून मला चम्मच नाही मिळाला तेल टाकायचं. जो डेली मी चम्मच घेतो तेल टाकताना. चला, आधी मिरच्या तळून घेऊया खाण्यासाठी. तेल गरम झालं आहे. मिरच्या झाल्या आहेत. बघा, मिरच्या झाल्या आहेत. बघा, मीठ टाकूया त्याच्यावरती मीठ टाकूया थोडं.
आता टाकूया फुलकोबी आणि आलू. चला आपण मेथी बारीक करून घेऊया. हे बघा माझ्या बाबूला शोनाला भूक लागली आहे म्हणून तो 10 वेळा किचन मध्ये येऊन राहिला आहे. 9:30 जास्त झाले आहे, मुलांना भूक लागली असेलच. मेथी चिरून घेऊया आपण. हे बघा याचा काटूनपणा सुरू आहे. चला आलू गरम झाले आहे, आपण ते काढून घेऊया. आलू फुलकोबी शिजली आहे. आता आपण डबल त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झाला आहे, तर मोहरी टाकूया आपण. मोहरी फुटायला लागली आहे. आता मी कांदा आणि लसूण हे बारीक करून घेतले आहे, ते आता त्यात टाकूया. तेल छान गरम झालं आहे. आता टाकूया मिरची. आता टाकूया तिखट आणि मीठ. तिखट टाकलं. आता हळद, चवीपुरतं मीठ, फिरून घ्यायचं. थोडा मसाला टाकायचा आधी, थोडा टाकायचा, जास्त नाही. आणि नंतर मग फुलकोबी आणि आलू टाकल्यानंतर थोडा अजून वरून टाकायचा. टमाटे टाकले आहे मी, त्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं. ताट काढून बघूया आता. टमाटे पिघलले आहे. आता टाकू आपण मेथी. आधी मेथी शिजवून घ्यायची. चला मेथी शिजली का बघून घेऊया. मेथी झाली आहे, शिजली आहे. गॅस कमी केला आहे मी. त्याच्यात टाकूया फुलकोबी. फिरून घेऊया.
5-10 मिनिट झाकून ठेवूया. चला आपण भाजी तयार झाली का बघून घेऊ. भाजी झाली आहे. आपण थोडा मसाला ठेवला होता तो टाकून घेऊया. फिरून घेऊ. भाजी तयार झाली आहे. चला आपण उतरून घेऊया. गॅस बंद. बघा आपली भाजी तयार झाली आहे.